आज आहे ना, मला रस्त्यावर राहायची वेळ आली. रस्त्यावर हां, आता काय बोलू, काय मी बोलले तर असं वाटतं की ही बाई किती आगावे, ह्या बाईला मारा. काय कमेंट्स काय होती की ह्या बाईला नवरा काय बैल आहे का, ह्या बाईला मारा. पण आता काय बोलू, काय मी बोलले तर लागतं. माणूस आहे ना, म्हणजे पूर्ण मनात सासून ठेवलेलं असलं ना, तेव्हाच मग माणूस सगळं एकदाच बाहेर काढतं. तसंच माझ्याबद्दल झाले. मी खूप नाही का मनात ठेवून 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 काही न बोलता बोलता ही आता इथपर्यंत ही वेळ आली. मी तेव्हाच काय कमी जास्त काय म्हणजे थोडंसं झालं तेव्हाच मी बोलले असते ना, तर आता माझ्यावर ही वेळ आली नसती. आता मी बोलते म्हणून सगळ्याला वाटतं की ही बाई आगावे, ह्या बाईला असं करा, ह्या बाई तसं हे ते किती आगावेत. आणि चांगलं पण कमेंट्स आहेत की नाही का दोघांची गरज आहे मुलाला, असं म्हणजे छान छान कमेंट्स आहेत की नाही का म्हणजे सोडचिठ्ठी वगैरे घेऊ नका, परत लग्न हे ते नाही का सोडचिठ्ठीचं, आणि लग्न करणं आणि सोडचिठ्ठी हे काय नाही का म्हणजे खेळ नाही आहे, तर तुम्ही विचार करा. तर मी विचार करूनच आतापर्यंत शांत बसलेले. आता 1 महिना झालं आमचं हे असा तमाशा चालले. 1 महिना झालं भांडण चाललेत आमचे. 1 महिना झालं तो घर सोडून गेलाय. तर मी तेच विचार करूनच मी शांत बसले. नाही तर आतापर्यंत मी सोडचिठ्ठीचं त्याला नोटीससुद्धा पाठवली असती. विचार केला तर मध्ये मध्ये, पण मम्मीने पण मला खूप समजून सांगितलं. आणि मम्मीला पण खूप म्हणतात की आई आगावे, आईमुळंच घर नाही का संसार खराब होतो असं असं. तर मी म्हणजे मेन गोष्ट बोलायचं झालं तर माझ्या मम्मीमुळंच आतापर्यंत आमचं टिकलेलं आहे. मम्मीमुळंच. का तर ती आहे ना, छोट्या मोठ्या गोष्टीची कशाची पण गरज पडली तर ती मदत करते आम्हाला, ती समजून सांगते. आणि व्हिडिओमध्ये दिसतं ना की ते मम्मी आगावे, तर तिच्यामुळंच आमचं नाही का आतापर्यंत सगळं चांगलं आहे. आता आज माझ्या राशी वेळ आली, आज बघा 6-7 तारीख आली तरी सुद्धा रूम भाडं नाही भरलेलं. किती म्हणजे आता आम्ही 5 वर्ष झालं रूम म्हणजे भाड्यानेच राहतो. तर 5 वर्ष झालं मीच टेन्शन घेते रूम भाड्याचं. त्याला पगार आला तर झालं, पगार आला तर रूम भाडं भर, नाही तर लाईट बिल भर, नाही तर नको भरू. त्याला काही घेणं देणं नाही आहे. फक्त पगार आला की आणून देणार, झालं. रूम भाडं भरायचं आहे, लाईट बिल भरायचं आहे, लाईट बिलला पैसे आहेत का नाही, रूम खर्च हे रूम भाड्याला पैसे आहेत का नाही, काय खर्च करायला पैसे आहेत का नाही, त्याला त्याचं काही घेणं देणं नाही. आत्तापर्यंत बघा, मी तुम्हाला खोटं बोलत नाही, आत्तापर्यंत त्याला आहे ना रूम भाड्याचं तर टेन्शनच नाही, तो पैसे आणून देतो. रूम भाडा आम्हाला 8-9 हजार रुपये, 9 म्हणजे 1000 आता झाले. मागच्या वेळेस 8.5 होता, आता 9 हजार झाले. तर 9 हजार रुपये लाईट बिल, तर 10 हजार रुपये आणून देईन हातात, धर लाईट बिल ह्याच्यातच भर, ह्याच्यातच तुझं काय खर्च आहे महिन्याचा, लेकराचं खाणं पिणं ते कर, रूम भाडं भर. तुम्ही सांगा 10 हजार होईल का? 10 हजारात रूम भाडं मी भरू 9 हजार, का 500-600 रुपये लाईट बिल येते ते भरू, का मुलाला खायला प्यायला पैसे ठेवू, काय करू सांगा? 1 हजार रुपये महिना बरं जातात का मुलाला खायला? बरं 10 हजारात मी 9 हजार रुपये लाईट बिल हे रूम भाडं भरण 9 हजार, 500 रुपये लाईट बिल भरण, 500 रुपये राहते ते 1 महिना चालतं का मुलाला किती खर्च लागतो ना ते मला माहिती. हां, परत मला पण काय कधी आणायला लागतं दुकानातनं खायला, मध्ये काय पण छोटं मोठं गोष्ट. त्याला तसं करणार नाही. आत्तापर्यंत मी खोटं नाही सांगत, आत्तापर्यंत मी लाईट बिल आहे ना मी भरते. तर तो कमवून आणतो असं बोलत नाही की नाही, पण सगळं मला टेन्शन घ्यायला लागतं. फक्त त्याचं काय काम आहे, कामाला जायचं, काम करायचं आणि रूमचे हे पैसे हातात आणून द्यायचे. मग बाकीचं ते जेवढे आणलेत ना पैसे तेवढेच. त्यानंतर मग तू काय करायचं ते कर, रूम भाडं तूच भर, लाईट बिल तूच बघ, काय छोटं मोठं खर्च असेल तूच कर. हे मला आहे ना म्हणजे इतकं माझ्या ते लोकांचे उरून गेलेले, तुम्हीच सांगा. आता सगळे बोलतात की म्हणजे काय काय बोलतात कमेंट्स येते चांगले आहेत, मला आवडतात तुमचे कमेंट्स, चांगले तुम्ही कमेंट्स करतात. पण मला आहे ना खूप म्हणजे सहन करून करून आहे ना, मला आहे ना असं गुदमरल्यासारखं होते. मला आहे ना असं काही कळत नाही काय करायचं आणि काय नाही. सांगा, आत्ता 7-8 तारीख आली, रूम भाडं भरायचं, त्याला माहिती आहे रूम भाडं आता आम्ही 6-7 तारखेला 8 तारखेच्या आतमध्ये रूम भाडं भरतोच. 6-7 नाही तर 8 तारखेला रूम भाडं असतं. तर आता 7-8 तारीख आली तरी पण त्याचं रूम भाड्याचं नाव नाही ना, काय नाही ना, काही नाही. आता मी कुठून करू, कुठून आणू रूम भाडं, कुठून काय करू? आता काल आलता ते परवा आलता मम्मी तिथं सोडलं. माझ्या इथं इकडं रूमवर नाही आला मुलाला घेऊन, मम्मी तिथं सोडलं म्हणून मी गेलते. तर तिथं गेले, मी मुलीला घेतलं, थोड्या वेळ तिथं बसले, तर माझ्या बहिणीची भांडण झाली. मी तर ती व्हिडिओ टाकलीच होती, बहिणीची भांडण झालेली.
तिथंच आला, मम्मीकडे सोडलं माझ्या मुलाला आणि निघून गेला. नाहीतर मी त्याला बोलणारच होते की रूम भाड्याचं आणि सोडचिठ्ठीचं काय करायचं ते सांग, पण तो गेला निघून. मम्मी तिथं सोडलं मुलाला आणि केला. मी म्हणलेले मी व्हिडिओ काढून तो काय बोलते काय नाही, पण ते मम्मीकडे आला तिथं मग मुलाला सोडलं आणि तिथनं निघून गेला. तर मला व्हिडिओ काढलं जमले नाही काय नाही. मम्मीने फोन केला आणि सांगितलं की मुलाला इथं त्यांनी सोडले तर की नाही का ये म्हणून मी तिथं गेली. हा तुम्ही सांगा. तर रूम मी फोन केला त्याला की रूम भाडं भरायचं येते म्हणून, तर ते फोन पण नाही उचलत आहे. पहिलं तर ब्लॉकच केलं, तर आता तर ब्लॉकमध्ये नाही आहे, पण फोन उचलत नाही. किती फोन केले मी तरी फोन उचलत नाही. आता काय करू, मला टेन्शन येते. आता माझ्यावर अशी वेळ आली की रस्त्यावर राहायची वेळ आली. मला रूम भाडं आणि लाईट बिल मला क्लिअर लागतो. म्हणजे त्या आहे ना तारीख, त्या तारखेला आपण मला भरलं ना तर मला बरं वाटतं. मला आहे ना असं कुणाची उधारी आहे ते मला करूशी वाटत नाही. आतापर्यंत त्यांनी दुकान सुद्धा कुणाची 1 रुपयाची सुद्धा उधारी नाहीये. मला आहे ना जे ते येत ना पैशाचं काम येते टायमावर सगळ्याला दिलेलं तर बरं वाटतं. मला असं कर्ज असं डोंगर भरलं ना डोक्यावर कर्जाचं, तर मग मला इतकं टेन्शन येतं. मला आहे ना असं डोकं असं खायला लागतं की काय करू आणि काय नाही. आता कालपासून मी तेच विचार करते, ह्यो फोन करन रूम भाड्याचं बोलन पण नाहीच. मी फोन केला तरी उचलत नाही. मग आता सांगा, असं चुकी केल्यावर मग माणसाला म्हणजे विचार येतोच ना, डोकं फिरतच ना. हे आहे की दोघांची चुकी आहे. माझी पण चुकी असणार, त्याची पण चुकी असणार, असं नाही की नाही. पण आज माझ्यावर रूम रिकामी करायची वेळ आली, रस्त्यावर राहायची वेळ आली का नाही आता माझ्यावर. त्याने रूमच भाडं दिलं नाही म्हणलाच, मी देतच नाही तर काय करणार मी सांगा. मी कामाला जाते का काय? मी जाईन कामाला. मी अशी पण नाही की मी शिकलेली आहे की मी कामाला चांगले लागन. करण छोटं मोठं काम, मला कामाला लाज नाही. मी मागच्या वेळेस पण सांगितलं, मी बघितलेलं सुद्धा काम, पण ते म्हणले सकाळी 7 वाजता ये. मुलाला सकाळी 7 वाजता तयारी कुठून करायला लागती, मग मुलाला सोडू शाळेत का कामाला जाऊ. म्हणून मी म्हणलं सकाळी मला 7 वाजता नाही काय पाहिजे, मुलाचा ज्या टाईम आहे ना शाळेचा त्या टायमात मला काम पाहिजे. म्हणून नको म्हणलं, मला सकाळी नाही जमत. सांगून टाकलं. परत अजून सांगितलेलं 1-2 काम बघा म्हणून 1-2 जणांना, पण भेळ लागूच तर म्हणजे उशीर लागतोच. आणि भेटता कोण सांगतं, कोण नाही सांगत, असं होतं. तर आता बघा ही चुकी आहे का नाही त्याची. अजून लई चुकी आहेत, चुक्या काढल्या तर लय व्हिडिओ आहे ना अर्ध्या 1 तासाचा पण कमी पडेल इतक्या चुका आहेत. पण मी सांगत नाही, म्हणते नको उगाच जास्त काही बोलायला, म्हणून मी काय बोलत नाही. आता हे चुकतंय का त्याचं नाही. त्यांनी फोन करून त्यांनी काळजीने करायला पाहिजे ना की नाही. त्याला माहिती मला छोट्या गोष्टीचं टेन्शन येतं, मग त्यांनी फोन करून सांगायला पाहिजे ना की मी रूम भाडं पाठवणार आहे, नाही तर उशीर होईल, नाही तर पाठवतो, नाही तर डायरेक्ट सांगायचं नाही की नाही पाठवणार. म्हणजे मला काहीतरी करायला किती तो हे करतोय. मग असं तुम्ही सांगा, राग येणार का नाही.